तर गाईज आता अचानक भयानक प्लॅन ठरलेलं आहे की सांगलीला जायचं, कारण आर्यन भाऊचं साईट उघडणार आहे तिकडं. माझं फर्स्ट डे उद्या फर्स्ट डे आहे. तर आता 10:30ला ट्रेन बस आहे. आता वाजलेले आहेत 8:51. तर 10:30ला जाणार आहे. जातो आता बाहेर आणि तुम्हाला भेटतं व्हायचं. तर काहीच आता रेडी वगैरे झालेलं आहे. आता वाजलेले आहेत 9:48. तर 10:30ला ट्रेन आहे. आता पैसे ते घ्यायला ह्या डब्यात ठेवत असतो भाई पैसे. मग तिथे गोव्यावरनं ते सेल्स ते आणलेलं, ते कोणीतरी म्हणलेले की ठेवतचं चांगलं असतंय म्हणून ठेवलेलं भाई. आता मगाशी आंघोळ केलं तर मग त्यात ते पॅन्टीतच ते सगळं चावी वगैरे राहिली त्याची. चावी वगैरे घेतो बाई. चावी भेटली आहे. तिन्ही चाव्या ह्यालाच लावून ठेवलो. एक जरी हरवली बाई सगळं लॉक तोडावं लागणार. 2 सेकंड जायचं. पण झालेलं आहे. देवराजचं फोन आले 2 मिनिटसाठी, पण बंद करतो. हे सगळे पैसे घेतो. तिकडं अजून लागतील काय सांगता येत नाही, कशासाठी लागतील. 2 मिनिट जायचं. ठेवलेलं आहे, पैसे पण घेतलेले. अजून पण घ्यायचं तेवढे आहे. सध्याला तर एवढे घेतलेले. बघू अजून लागले तर अजून पप्पा टाकतील. मास्क लावून टाकतो. तर शूज घालून जातो. रुमाल एक घेतो बाई. रुमाल घेतलेले डन. तर घरामध्ये पण कोणी नाही आहे. घराला पण लॉक लावून जायचे. चावी सोडा दुकानात ठेवून टाकतो. आता आधार कार्ड ते लागेल. फोन करतो भाई त्याला. नाही जाऊ दे, नाही लागणार. जाऊ दे, फोटो तर आहे. त्याला भेटतो तुम्हाला. उगा चालू ठेवलं काय फायदा पण नाही. हा लॉक कुठं असतो. तर भेटतो तुम्हाला डायरेक्ट. त्यांनी फोन पण केलता आत्ता. त्याला कॉल करतो आता, बघूत काय म्हणतोय. राम राम भाईयो. तर आता चालत चाललेलं आहे देवराज नाही भाऊ. देवराजच्या घरापासून चालत चाललं. तिकडं पुढंपर्यंत जायचं आहे. एवढं पण पुढं नाही, वाईड अँगल आहे म्हणून दिसायले. 2 सेकंड. 1x आडं नाही. तिथंपर्यंत आहे नुसतं. तिथंपर्यंत चालत जायचं. तिथं नुसतं पण म्हणू शकत नाही, थोडं लांब पण आहे. मग तिकडनं अमन कधी येणार, आर्यन कधी येणार काय सांगता येत नाही आता. एवढे घालून चेक केलं काय बस तुला उद्या काय आहे बस. तर आता आर्यन येणार आहे. बघू का कपडे चेंज मारून टाकतो. तर बघू आता आर्यन येते. आता निघालेलो आहोत. थांब आता निघालेलो आहोत. होऊ शकतो इथं. तर इथं आर्यन भाऊ आहे. इथं देव एकदम भाऊ निघाले. तर आता निघालेलो आहोत. बघू आता कधी पोचतो, काय होते बघू.
हे बघा भाई, ह्यांनी सगळं सेवन पाडले. हे बघा इथं, हे बघा सगळं इथं पाडले. सॉरी गाईज, निघालेलो होतो तर थोडं पुढेपर्यंत पोचला तसं ना. हे बघा आपलं व्हिडिओ भाऊ असं नाचत बिचत फुल चाललेलं आहे. पण आहे तर आता बस थांबलेली आहे. घातलेला आम्ही सांगलीला 3:27 वाजलेले. झोप पण नाही झाली. इथं नाश्ता करायला आलो मी. देवरच तिकडं अरेन थांबले ते रिक्षा बघत. तिकडं ते सगळे माणसं बिनसं थांबलेत. बघत आता काय होते. तर आता 4 वाजले. इथं आलता ते अरेन त्यांच्या साईटवर. आता झोपायला जागा हुडकायला फायनली जागा भेटलेली आहे. ते बघू शकतो इथं फळ आहे. फळ्यावर झोपणार आहे. तिकडे एक फळी आहे, इथे एक फळी आहे, तिथे एक फळ. तिथं देवरात झोपतो, इथं मी झोपतो, तिथं आर्यन झोपणार आहे. तिकडे बाकीचे सगळे झोपते. बस इथं नुसतं बडे बडे बाता करायला भाऊ. भाऊचं प्लॅन चालू आहे इथं ते खड्ड्यामध्ये झोपायला. भाऊ इथं परत आता वर चाललेलं आहे. टी व्ही होती असं तिकडं आहे. इथं बघा गाईज, इथं हे टी व्हीची गाणं बघा. इथे पाणी ओव्हरफ्लो आहे भाई. इथं टॉवेल पडलंय भाई. इथलं टॉवेल, हां इथं एक टॉवेल पडलंय भाई. आणि आम्हाला खूप मच्छर चावलते भाई, म्हणून हे पण लावून टाकले भाई. भाई फुल पैसे दिले ना भाई. 1500 रुपये दिले भाई 4 तासाची. हे बघा भाई. आता वाजलेले 10-18. आत्ता फुल झोप करून उठलेलं नाही आहे. झोप पण नाही झाली. झोपत होतो पण देवराज भाऊ उठवला. तर आता त्यांची मावशीचं इथं सांगलेलं त्यांच्याकडे चाललो. त्यांच्याकडनं गाडी आणणार आहे. मी नाही देवराज जाणार आहे गाडी. मग ती गाडी फिरणार आहे आम्ही. आता सध्याला जर लिफ्टला मागवलेलं आहे. लिफ्ट आली मग चाललेलं आहे. आता काय कळत अजून झोप तर लई आली. भेटतो तुम्हाला गाईज. आता देवराज त्यांच्या मावशीच्या घरी गेलतो. तिकडे जेवण वगैरे केलं. आता वाजलेले आहेत 2:45. 12:45. तर आता निघालेलं आहे बस स्टँडसाठी. आर्यन तिकडनंच येत आहे. मी आणि देवराज आहे इथं. तर आता चाललेलं आहे तिकडं. आर्यन पण आलेलं आहे बस स्टँडकडे. ऑन द वे आहे करताय. तर आता काही स्वस्त बसमध्ये आलेलं आहे. 1:35 वाजलेले आहेत. तिकीट किती आहे माहिती आहे? तर बघू शकता. इथं बघू शकता. तर आम्हाला येताना खूप स्वस्त पडलेला तिकीट 400 रुपयाचा. आता जातानाचा 70 रुपये. खूपच महाग चालले. लय भारी बॉस. पण पूर्ण शेतात आहे बॉस. भारी आहे. डिझाईन तेवढं नाही पण चांगल्या बॉस. ठीक आहे म्हणजे शेतात आहे ना, भारी वाटतं बॉस. समोर विहीर आहे बॉस घराच्या मागं. पण विहिरेचा मित्र आतापर्यंत पोचलेलं नाही आम्ही. 4:30 वाजलेले आहेत. अजून पण पोचलेलं नाही. तुम्हाला आवाज पण येत नसेल गाईज. लय डेंजर बस आहे. नुसता आवाज ऐका भाई. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. आता आलतो इथं आधार कार्ड अपडेट करायला. 5/16 व्लॉग चालू केलो. काल रात्री करणार होतो पण थोडं झोप लागलेली पण झोपलेलो. बरं सकाळी एक्झाम होते. आत्ता फ्री झाल्यावर इथं आधार कार्ड अपडेट करायला आलतो. 5:16 वाजलेलं आहे. तेव्हापासून झालं इथंच बसलो. त्या विषय झालं इथंच बसलेलं आहे. बघू आता ह्याच्यानंतरपासून काय होते. आता अपडेटला टाकलेलं आहे
आता चाललेलं आहे डायरेक्ट दुकानात बसायला. आता आलेलं आहे घरात. आता वाजलेले 6:26. तर आता दुकानात जाणार आहे, बसणार आहे. मग दुकानच्या नंतर 8:30-9पर्यंत बाहेर पडत, थोडं बाहेर जाऊ. मग आज रात्री ब्लॉग बंद करतो, म्हणजे बाय करून बंद करतो. मग एडिट 2 दिवसात करून डायरेक्ट पोस्टला टाकून देतो ब्लॉग. तर आता जात असेल त्याला दुकानात, फक्त तुम्हाला दुकानच्या बाहेर आल्यानंतर. काहीतरी गेलं तर बघितलं असेल. तर आता आलतो केक घ्यायला. अजून चाललेलो रस्त्यातच होतो. इथं पार्ककडे जायचं आहे. तर इथं सिद्धेश्वर मंदिरकडे राईट साईडला मंदिर आहे. तर आता जर चाललेलं आहे, नंतर तुम्हाला भेटतो दुकानाच्या बाहेर पडल्यानंतर. तर आता 9:24 वाजलेलो. आता शेवभाव ते खायला लागतो मी आणि देवराज भाऊ. इथे 9:30ला दुकानच्या बाहेर पडलेलो. आता 9:24ला इथं आलो आहे. बहुतेक खाऊन परत IMSकडे जाणार आहे. आता पाणीपुरी खायला आलो आम्ही. तर आता याच्याकडे ॲक्टिंग करूत की आपण फूड ब्लॉगर असलं जर का मोठो ब्लॉग. अरे अपन फूड ब्लॉगर है गाइस. अपने आर्यन भाई ने अभी 10 प्लेट पानीपुरी निपट ली है. सूखे पूरी भी खा रहे. भैया को बोल रहा है भैया मैंने 10 पानीपुरी की प्लेट निपट ली. अभी ये देखो गाइस, ये 10वां गया. हाँ भैया, ये देखो भैया, इनके पास आ जाओ, बहुत अच्छा खिलाते पानीपुरी. ये देखो. हाँ भैया, सेव पूरी खिलाएंगे, पानी पूरी, दही पूरी, रगड़ा पानी पूरी. वो क्यों कर रहा है क्या? तो क्या लग रहा है ऐसे ब्लॉग बनाएगा तो आपको दो भैया के अपने 5000 फॉलोअर्स से. दिखाओ भैया 2 मिनट. लेकिन मेरे को यार वेरीफाई क्या बोलते हैं, मेटा वो करना नहीं आ रहा है यार. वेरीफाई करना नहीं आ रहा है. कैसे हुआ है ये इधर अनलॉक बेनिफिट्स करा मैं, हुआ नहीं. क्या मैं भैया को अपन वेरीफाई करके दे रहे. ब्लॉगर है, इसके बाद जाकर अपनी लोग अनफॉलो कर देंगे. नहीं, ये आईडी हमारी पर्सनल आईडी. यार आएगा नहीं भाई, हाँ? नहीं आएगा भैया यार. क्या बोल रहे हैं? स्टोर तपा दो. अरे इधर से ही तो आगे. पे ना. हाँ भैया, नहीं हो रहा है. इधर से पैसे भरा दो. पैसे भरना पड़ेगा, उससे बचा दो. पेमेंट नहीं हो रहा ना इस पे. ये कर देगा आपके लिए. अबे यार मेरे को इधर खाने को नहीं है भैया. भैया रगड़ा पैक करो. तुम्हें कितना बिल? इधर से आगे नहीं जा रहा. नाम डालते गए, भैया को बिल बना. क्या बना? भैया के 5000 फॉलोअर्स से. भाई इधर इनका शॉप है भाई. उधर WIT है भाई. WIT से उधर आते, इधर से इधर ये आ जाओ भाई. बहुत अच्छा बनाती है अपने भैया रगड़ा पैटिस और पानीपुरी. आर्यन भाई से टेस्ट पूछो भाई, कैसा लगा भाई आर्यन भाई तुमको टेस्ट? बहुत अच्छे है. ये देखो भाई, एरर आ रहा भाई उनका, वेरीफाई नहीं हो रहा अकाउंट. अरे अरे भाई ये देखो. अरे हाँ ये देखो गाइस. तर आता चाललेलं आहे आम्ही इथनं डायरेक्ट घरी. तर काय आता आम्ही आलेलो IMSकडं, ते बघू शकतो. मग काही झालं, लाईट लावावं लागेल. हां दिसलं गाईच. आता आम्ही आलो IMS बघू शकतो. इथं बघा त्याने असले चपरी धंदे करतो. तर चाललेलो आता घरी. काहीच घरी गेल्यावर भेटतो तुम्हाला. तर गाईज आता आलेलो आहे घरी. तर आता डायरेक्ट आत्तापासूनच एडिटिंग चालू करतो. आत्तापासून जर एडिटिंग चालू केली तर परवा 13पर्यंत होऊन जाईल. आणि आता होप करतो महिन्यातनं एक तर ब्लॉग टाकावं. बघू आता काय होते. दर ब्लॉगमध्ये तर हे म्हणत होतो ते ब्लॉग 6 का 7 महिन्यानंतर टाकावं आहे गेस. तर होप करतो तुम्हाला हे ब्लॉग आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मिळतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.
बाय. ओ मेरे रांझे बता दे मेरी गड़बड़ी कर ले मुखबरी ना कर